आत्ताच कुठे कांदा निर्यात बंदी उठवली। शेतकऱ्याला थोडासा कुठे दिलासा मिळाला असेल तर लगेच खतांच्या किमतीत वाढ झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या। काय करायचं शेतकऱ्याने? नमस्कार मित्रांनो, नवीन घडामोडी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, अगदी लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा। येत्या काही दिवसांनी मोसमी पावसाला सुरुवात होईल आणि खरीप हंगामाच्या पीक पेरणीला देखील सुरुवात होणार आहे। पीक पेरणीपूर्वी तथा पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी खतांचा देखील वापर हा करावा लागणार आहे। राज्यात खतांची आणि बियाणांची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये आणि प्रसार माध्यमांमध्ये रासायनिक खतांच्या किमती ऐन खरीप हंगामापूर्वीच वाढल्या असल्याच्या बातम्या वेगाने व्हायरल होत आहेत। मित्रांनो, तुमच्याही कानावरती ही बातमी आली असेल, तुमच्याही समोर ही बातमी आली असेल। खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात खतांची गरज भासत असते। ऐन खरीप हंगामापूर्वीच खतांच्या किमती वाढवल्या गेल्या असल्याने उत्पादन खर्चात वाढ होणार। त्यामुळेच मग मित्रांनो, शेतकऱ्यांमध्ये देखील नाराजी पाहायला मिळत होती। परंतु प्रत्यक्षात लक्षात घ्या, रासायनिक खतांच्या किमती वाढल्या नसल्याचे कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेले आहे। कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार खतांच्या किमती वाढवल्या गेल्या असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही। खरे तर गेल्या 2-3 दिवसांपासून सोशल मीडियामध्ये सरकारने मिश्र खतांच्या किमती वाढवल्या असल्याच्या बातम्या जलद गतीने व्हायरल होत होत्या। मिश्र खतांची पीक उत्पादनात महत्त्वाची भूमिका असते। अशा परिस्थितीत मिश्र खतांच्या किमती वाढल्या असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून जोरदार नाराजी व्यक्त करण्यात आली होती आणि ते साहजिक आहे। पण मित्रांनो, मिश्र खतांच्या किमती वाढवल्या गेलेल्या नाहीत। सध्या खतांच्या ज्या किमती आहेत त्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोणतीच वाढ करण्यात आलेली नाहीये। चला तर मग मित्रांनो, एक नजर टाकूया की नेमकी रासायनिक खतांच्या प्रत्यक्षात किमती किती आहे। तर पहा मित्रांनो, युरिया 266.50 रुपये, DAP 1350 रुपये, MOP 1655 ते 1700 रुपये, NPK 19-19-19 1650 रुपये, NPK 10-26-26 1470 रुपये, NPK 14-35-14 1700 रुपये, NPS 20-20-013 1200 ते 1400 रुपये, SSPG 530.59 रुपये, SSP 490.55 रुपये। अशा पद्धतीने मित्रांनो या किमती आहेत। आणि लक्षात घ्या की या ज्या बातम्या 2-4 दिवसापासून व्हायरल होत होत्या खतांच्या किमती वाढल्या संदर्भातील, त्यात कुठलेही तथ्य नाहीये, लक्षात घ्या। आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल, नक्कीच युजफुल वाटली असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर देखील करा। धन्यवाद मित्रांनो।